मालवणला किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य दिव्य पुतळा काही महिन्यांपूर्वी उभा केलेला होता। नेव्हीच्या अखत्यारीत असणारं काम हे बांधकाम खात्याने पुढाकार घेऊन केलेलं होतं आणि 8 महिन्यात फक्त फारसं वादळ वारं कुठलंही नसताना हा पुतळा अचानकपणाने कोसळला। राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात 45 किलोमीटर वेगाने वारे होते, पण माझ्या माहितीनं ते 27-28 किलोमीटर ताशी वेगानेच होते, त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं। आणि जर एवढं मोठं वादळ असतंच तर 2-4 झाडं पडली असती, झाडं न पडता फक्त पुतळा पडला। याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होतं। पुतळ्याची कमकुवत स्ट्रक्चर जे होतं त्याला जबाबदार कोण आहेत याची चौकशी सरकारने केली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार या लोकांनी केला आणि अपरिपक्व अननुभवी माणसाला हे काम मित्र आपला आहे या नात्यानं देण्याचं काम कुणीतरी केलं आणि ज्याने 1.5-2 फुटाचे पुतळे केलेले आहेत त्याच्याकडून 28 फूट उंचीचा पुतळा केला आणि इथले स्थानिक मंत्री आपल्याला सांगतायत की या वाईटातून काहीतरी पुढे चांगलं होणार असेल। मला आश्चर्य वाटतं आणि मंत्र्यांची बुद्धीची कीव वाटते की अशा प्रकारे त्यांचं उद्गार आणि त्यानंतर ते पुढं म्हणतात की 100 फुटाचा भव्य दिव्य पुतळा आम्ही उभा करू। अहो 28 फुटाचा पुतळा उभा तुम्हाला करता सरळ आलेला नाही आणि तुम्ही 100 फुटाची चर्चा करता आणि याच्यासाठी बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार आणि अतिघाई हेच याचं कारण आहे आणि वाईटातून चांगलं घडेल अशी अपेक्षा ज्या मंत्री महोदय करतात। आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कमकुवत आणि कमी दर्जाच्या व्यक्तींच्याकडून याचं म्हणजे ज्याच्यात स्किल नाही अशा व्यक्तीकडून ही उभारणी करण्यात आल्यामुळं हा पुतळा पडला। प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार करत आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कामामध्ये पैसे काढण्याच्या पलीकडे या सरकारला काही दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आता अनेक प्रकल्प यांचे हे सदोष आहेत हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे। त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत देखील असा घोटाळा यांनी केलेला दिसतोय आणि त्यामुळं याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारला प्रायश्चित्त होईल। महाराष्ट्रातली जनता हे सहन करणार नाही आणि केसरकर म्हणतायत ते बरोबर आहे, याच्यातून काहीतरी चांगलं होईल। चांगलं एकच आता घडू शकतं, महाराष्ट्राचं सरकार सत्तेतून जाईल आणि जनतेचं रयतेचं राज्य ज्यांना करायचं आहे रयतेचंच राज्य पुन्हा महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही। कुठेतरी एक राजकारण केलं जाते। सरकार म्हणते देवीने जो पुतळा उभारला होता त्याच्या कामामध्ये सरकार आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करते, काय सांगा? पुतळा बांधकाम खात्याच्या मार्फतच आपटे नेव्हीला कसा कळला? आपटे जो शिल्पकार आहे त्याचा पत्ता नेव्हीला कुणी सांगितला? हे सगळं बांधकाम खात्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटे निघावा आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेव्हीला सांगण्याचं काम कुणी केलं आणि बांधकाम खात्यानंच हे काम करून घेतलेलं आहे। नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी फक्त तो पुतळा आल्यावर तिथे बसवलेला आहे। त्यामुळे दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे। महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची आता माफी मागावी। सत्ताधारी पक्ष असं म्हणतोय की हा जो पुतळा पाडून येणाऱ्या विधानसभेसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधक करतात आरोप असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर देखील विरोधकांनी गप्प बसावं आणि तुमची आरती करावी असा जर अपेक्षा असेल त्यांची तर ते वेगळ्या भ्रमात आहेत। महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान कोण तर छत्रपती शिवाजी महाराज। सगळा महाराष्ट्र कोणाच्या मागे एकसंघपणाने ज्यांचे आराध्य दैवत म्हणून पूजा करतो ते छत्रपती शिवाजी महाराज।
त्यांचा पुतळा उभा करताना देखील तुम्ही काळजी घेत नाही आणि अतिशय चुकीच्या लोकांना, ज्यांची कुवत नाही अशा लोकांच्याकडून हा पुतळा करून घेण्याचा हट्ट करता आणि टेंडर न काढता तशीच वर्क ऑर्डर देता. ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे, पण याला कारण महाराष्ट्र सरकारचं आतताईपणा आहे असं मला वाटतं. 2 जणांवर गुन्हे दाखल करून सरकार हे प्रकरण दडपू पाहते का? नक्कीच दडपून पाहते आणि असे गुन्हे दाखल करणे याच्यापेक्षा याची सखोल चौकशी करा. गुन्हे कसे दाखल केले, म्हणजे तुम्ही पुतळा पडल्यावर लगेच तुम्ही गुन्हे दाखल केले, त्याची काही चौकशी केली, त्याच्या स्ट्रक्चरल डिफेक्ट काय होते, कोणतं मटेरियल वापरलेलं होतं, त्याचं वजन काय होतं, त्याचा थिकनेस काय होता, वाऱ्याच्या किंवा कशाच्यामुळे पडला त्याचं काही अभ्यास केला का, लगेच गुन्हे दाखल केले. याचा अर्थ काय, तुम्हाला जनतेच्या समोर काहीतरी आम्ही केलं असं दाखवायचं आहे, पण ॲक्च्युली ॲक्शन हे सरकार कधीच करत नाही. उद्घाटनानंतर 2 दिवसातच या चबुतऱ्याच्या फरशा जेव्हा कोसळल्या पडल्या होत्या तेव्हा अनेकांनी संशय व्यक्त केला होता. विरोधी पक्ष कुठेतरी ह्याच्यात कमी पडला आहे का, की आतापर्यंत एवढी मोठी घटना घडली? अहो, पुतळा पूर्ण पडल्यावर आम्ही बोलतोय तरी भाजप म्हणतंय की आम्ही राजकारण करतोय. तर त्याच्या 2 पुतळ्याच्या तिथल्या 2 फरशा पडल्यावर आम्ही जर बोललो असतो तर नक्कीच याच्यापेक्षा जास्त आवाज केला असता. आता महाराष्ट्र सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. जे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने केले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा प्रकल्प असो, कोणताही प्रकल्प केलेला असो, सगळीकडे गळती आहे, भेगा पडलेल्या आहेत, स्टॅबिलिटी स्ट्रक्चरला फारशी नाही. टेंडर काढणे, मोठमोठे प्रकल्प घोषित करणे, इव्हेंट करणे, इव्हेंट जीवी सरकार आहे आणि इव्हेंट करण्यातच यांचा सगळा पैसा खर्च होतोय. त्यांना देणं घेणं जनतेच्या हिताचं नाही आहे. पण साहेब एकंदरीत बघावं असं केंद्राकडून राज्याला सांगितलं गेलं आहे की झळ आता कुठेतरी केंद्रापर्यंत पोहोचून याची खबरदारी घेतली जाते का केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांनी? स्वतः खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही इथं ज्यावेळी बोलवता त्यावेळी किमान ती सगळी व्यवस्था उत्तम आहे का हे बघायचं तरी तारतम्य महाराष्ट्र सरकारने दाखवायला पाहिजे होतं. आणि त्यामुळं आता नेव्हीवर ढकलण्याची काही गरज नाही. हे जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची क्षमा मागावी, सगळ्या शिवप्रेमींची क्षमा मागावी. ज्या दोघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मंत्रिमंडळातीलच काही मंत्री प्रयत्न करतायत असा दावा आज वैभव नाईकांनी केलेला आहे. वकिलांना सिंधुदुर्गमधल्या काही फोन जात आहेत त्या अनुषंगाने असं त्यांचा दावा. वैभव नाईकांची माहिती खरी असेल कारण ते इथले स्थानिक आमदार आहेत, त्यामुळं आणि मंत्री या भागातले तसे केपेबल आहेत हे असे उद्योग करण्यात. त्यांनी बनवला त्या आपटेंवरती कारवाईची टांगती तलवार आणि कुठेतरी आपटे फरार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. फरार असतील ते आणि त्यांना पकडलं पाहिजे, पण मूळ त्या आपटेंना काम देण्याची कल्पना कुणी मांडली तो खरा दोषी. आपटेची कुवतच नव्हती, आपटेने 1.5-2 फुटाचेच पुतळे केलेले होते, त्याला काम देणारा खरा दोषी आहे असं माझं मत आहे. साहेब, या घटनेमध्ये आपटे आणि जी बदलापूरची घटना घडली त्याच्यामध्ये पण आपटे आहे, म्हणजे एकच सरकार 2 आपट्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. हो, ते आपटेंना वाचवण्याचे प्रयत्न प्रचंड चालू आहेत सरकारचे आणि हे दोन्ही आपटे हे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने अपराधी आहेत. पण अशा आपटेंना मागं घालणारं जे सरकार आहे ते त्यापेक्षा जास्त दोषी आहे असं माझं मत आहे. साहेब, उपरकर यांनी गेल्या म्हणजे ज्यावेळी पुतळा बसला त्याच्या महिन्याभरातच माजी आमदार परशुराम उपरकर यावर टीका केल्याने हा पुतळा सदोष आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आणि असं असताना तुमच्या विरोधी पक्षाच्या एकानेही त्यावर कुठलंही भाष्य केलं नाही आणि आता तीच घटना अवघ्या 8 महिन्यात होते आहे. त्याच्यानंतर 20 ऑगस्टला याच बांधकाम विभागाने पत्र दिलं की ते स्क्रू गेलेले आहेत, स्क्रू खराब झाले आहेत. यावर सुद्धा कोणी आवाज उठवला नाही. बांधकाम विभागाने 20 तारीख पत्र दिल्यानंतर अवघ्या 8 दिवसात पुतळा पडतो. या सगळ्या घटनेला तुम्ही कसं पाहताय? असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी अशा घटना घडतील असं कधीच अपेक्षित नव्हतं. आता बांधकाम विभागाने जो पत्रव्यवहार केला
त्याच्यावर आम्ही जाहीरपणाने बोलणं योग्य नव्हतं. पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की एवढा कमकुवत पुतळा यांनी उभा केलेला आहे. आज ही दुर्घटना घडलेली आहे, तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान हाच खरं कोसळलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला याचा प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे आणि पापाचे घडे भरलेले आहेत या सरकारचे. आणि त्यामुळं या सरकारला त्या बाबतीत महाराष्ट्रातली गावोगावातली जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कामाच्या दर्जावर तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात ही घटना घडली. समृद्धी महामार्गावर भेगा पडले, महिन्याभरापूर्वी ती दुरुस्त करून घेतलं होतं, तरी देखील काल पुन्हा त्या ठिकाणी भेगा पडले. अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी कामं पाहायला मिळतात. का हे होते असं वाटतं? दोन गोष्टी. एक म्हणजे कामाचा दर्जा कमी असण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असतो. म्हणजे 100 रुपयाचं काम 150 रुपयाला नाही तर 200 रुपयाला द्यायचं आणि 70 रुपयाचंच ॲक्च्युली काम करायचं, असे उद्योग सर्व प्रकल्पात चालले आहेत. त्यामुळे प्रचंड मोठा पैसा काढण्याचा उद्योग हा व्यवस्थित टेंडर मॅनेज करून होतो आहे महाराष्ट्रात आणि त्याचा परिणाम कामांचा दर्जा कमकुवत होण्यात झालेला आहे. सगळे रस्ते, सगळे पूल, सगळ्याच गोष्टी आज प्रचंड कमकुवत आहेत. प्रोजेक्टची कॉस्ट प्रचंड असते पण ॲक्च्युली काम करणाऱ्या माणसाला त्याचा फायदा फार झालेला असतो, कामात पैसे कमी असतात. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील हीच गोष्ट झालेली आहे. आणि टेंडर न काढता हे काम दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं त्याचं निवड झाली, तो त्याने एक लेख लिहिलेला आहे त्या आपटेंनी, त्यातही ते सांगतात मी कशा कमीत कमी वेळेत काम केलं. पण 3 मॉडेल होते, त्यातले 2 नेव्हीने दिलेले, पण ते तिसरंच मॉडेल मान्य झालं. तिसरं मॉडेल नेव्हीने जे मॉडेल दिलेलं होतं ते मान्य झालं नाही, तिसरं मॉडेल मान्य झालं. म्हणजे बाहेरच्या कुणीतरी ते इन्फ्लुएन्स करून ते मॉडेल मान्य करायला लावलं. हे सगळं धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राची या सरकारने केलेल्या या अक्षम्य अपराधाची चौकशी झाली पाहिजे. कुठेतरी SIT किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी वगैरे व्हावी अशी काय मागणी आपण? अलीकडे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशही बायस असतात असा आमचा अनुभव आहे. यांना सोयीचेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश करतात. जर खरंच चौकशी करायची असेल तर विरोधी पक्ष नेत्यांनी 2 सभागृहातले 2 विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी चॉईस केलेल्या उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. गेल्या 8 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार, छोट्या छोट्या बालिकांवरील अत्याचार वाढले आहेत. या अनुषंगाने आपण काल परवा एक स्टेटमेंट केलं की फडणवीसांचे 2च महिने राहिलेले आहेत. आता त्या अनुषंगाने काय सांगाल? माझं म्हणणं असं आहे की पूर्ण एकनाथ शिंदेपासून सगळं सरकार महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित असण्याचे जबाबदार आहेत. महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत, लहान मुलींच्यावर शाळेत जाणारे अत्याचार वाढलेले आहेत. प्रचंड मोठ्या तणावाखाली महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत आणि हे फक्त इव्हेंट करत हिंडत आहेत आणि जाईल तिथे 5-5 कोटी रुपये खर्च करून मोठे मांडव घालून सभा करणं, STने महिलांना गोळा करणं आणि त्यांच्यासमोर व्याख्यान देणं, याच्या पलीकडे या सरकारचं आता दुसरं काही काम राहिलेलं नाही. त्या बिचाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला सुरक्षित जीवन द्या, आम्हाला हे असे पैसे तुम्ही वाटताय ते वाटण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण सुरक्षित जीवन द्या आणि सुरक्षिततेची हमी द्या. जे सरकार महाराष्ट्रातल्या भगिनींना सुरक्षिततेची हमी देऊ शकलं नाही, त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना लक्षात आले. लोकसभेच्या आधी आपण यांचे लाडके नव्हतो, आता हे 2-3 महिन्यासाठीच आपण लाडके आहोत. पण सुरक्षितता ही महाराष्ट्रातल्या महिलांची सगळ्यात मोठी मागणी आहे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत महाराष्ट्रात. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात कुठंच शिल्लक राहिलेलं नाही. गुन्हेगार देखील आता पोलिसांच्यावर वार करायला लागले. पुण्यामध्ये APIला एक कोयता गँगमधल्या एका कोयताधारी माणसाने वार केला. म्हणजे पोलीस देखील असुरक्षित आहेत. त्यामुळे सरकार टोटल फेल्युअर झालेलं आहे महाराष्ट्राचं. त्यामुळे मी एकाला कुणाला दोष देण्यात अर्थ नाही, हे सगळेच गेले पाहिजेत असं माझं मत आहे. आर्मी असेल, नेव्ही असेल, एक वेगळी गरिमा त्यांची आहे, त्या सगळ्याला कुठेतरी
पुरता पोहोचतोय असं वाटत नाही का? ज्या पद्धतीने आता नेव्हीवर आरोप सरकार करू किंवा त्यांच्याकडेही बोट दाखवलं सरकार बांधकाम खात्याचाच हा दोष आहे, नेव्हीचा काही संबंध नाही. कितीही यांनी म्हटलं तर त्या बिचाऱ्या नेव्हीच्या माणसाला अधिकाऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. हा पुतळा कुणाकडून करून घेतला, त्याचं नाव कोणी सुचवलं, तो पुतळा आणणं तिथं इन्स्टॉल करणं ही जबाबदारी कुणाची होती, या सगळ्याची चौकशी. म्हणून आम्ही म्हणतो आहे की निपक्षपातीपणाची चौकशी झाली पाहिजे, काळ सोकावता कामा नये. म्हणून निपक्षपातीपणाने चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आमचा या सरकारवर विश्वास नाही. सरकार आपल्या सोयीचे निवृत्त न्यायाधीश नेमतं आणि निवृत्त न्यायाधीश निकाल देत नाहीत 2-2 वर्ष. म्हणजे आता या देशामध्ये 2 पक्ष फुटले तरी अजून न्याय मिळालेला नाही की कोणा काय खरं आणि काय खोटं. त्यामुळं डिले करणं हा या सरकारचा स्वभाव आहे. निवृत्त न्यायाधीशांवर देखील तुमचा थोडासा विश्वास नाही असं दिसते. मग ही चौकशी होणार? निवृत्त न्यायाधीश विरोधी पक्ष 2 विरोधी पक्ष नेते आहेत विधानसभेत आणि विधान परिषदेत, यांनी चॉईस द्यावा आणि त्या निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली ही चौकशी व्हावी. सरकारचे निर्णय घेईल त्याला विरोधी पक्ष, तुम्ही म्हणता की विरोधी पक्षांनी साथ दिली पाहिजे. सरकार जो निर्णय साथ दिली पाहिजे असं नाही मी म्हणत. मी म्हणतोय की विरोधी पक्ष नेत्यांनी 2 विरोधी पक्ष नेत्यांनी फार तर मुख्यमंत्र्यांनी एकत्रित बसून निवृत्त न्यायाधीशाचं नाव निश्चित करावं, पण 1 साइडेड नसावं. कारण हे अशाच चौकशा लावायच्या, 2-2 वर्ष ठेवायच्या, निवडणूक संपून जाईल. विरोधी पक्षाला सहभागी करून जो निर्णय घेतला जाईल त्याच्याशी आपला गट सहभागी असेल का? तेच मी मराठीत आत्ता सांगितलं. विरोधी पक्ष दोन्ही सभागृहाचे आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेलेच आहेत, त्यामुळे ते दोघं त्यांच्या वतीनं चॉईस सत्ताधारी म्हणतायत की छत्रपतींच्या नावाने राजकारण करू नका, संयमाने वागा. हेच सत्ताधारी विरोधी बाकावर असले तर आज जो तुम्ही संयम दाखवलाय सर्व पक्षांनी, हिंदू समाजाने, तो संयम त्यांनी दाखवला असता का? नसता दाखवला. कारण कायम सत्तेच्या भोवती राजकारण करण्याची सवय भारतीय जनता पक्षाला आणि सत्तेत बसणाऱ्या लोकांना आहे. आम्हाला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या झालेल्या पुतळा पडल्याची जी दुर्घटना आहे त्याचा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण याच्या मागे सरकारचा निष्क्रियपणा आहे, नाकर्तेपणा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारमध्ये जो सध्या भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार देखील यात आहे असं आमचं मत आहे. पण तुम्ही म्हणताय साहेब एकंदरीत हा पुतळा पडला, सर्व राजकारण होत नाही आहे. मग सगळ्या शिवप्रेमींची मागणी आहे, आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपतींचं ते सगळं असताना तिथे चांगला कसा बसवता येईल यासाठी विरोधी काय प्रयत्न करतील आणि विरोध्यांची भूमिका काय असेल? आता पुतळा पडलेला आहे, पडलेल्या पुतळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या पुतळ्याच्या जागी अधिक चांगला भक्कम असा पुतळा बसवण्याचं काम हे सरकारला करावंच लागणार आहे. त्यामुळे हे सरकार जाईल, आमचं सरकार येईल, आम्ही नक्की चांगल्या पद्धतीने करू. परंतु यामध्ये आज जे घडलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. एवढा गंभीर कधीच महाराष्ट्रात घडलं नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रतापगडावर पुतळ्याचं उद्घाटन केलं. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियामध्ये आज पुतळा दिमाखात उभा आहे. आपल्या 1921 साली पुण्याला एक हे आहे, शाळा आहे, त्या शाळेच्या बाहेर प्रांगणामध्ये 1921 साली पुतळा तयार करायला सुरुवात झाली मुंबईत. 28 साली तो पुतळा पूर्ण केला आणि तो आज अश्वारूढ पुतळा पुण्यात एका शाळेच्या बाहेर लावलेला आहे. त्या नाही पुण्यात आहे ते. तो 1921 साली 28ला तयार झाला, कोल्हापूरला आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची असं कधीच झालेलं नाही जे यांच्या काळात झालं. आमदार असं म्हणताय की याबाबत राजकारण नको, हा पुतळा नेव्हीने बसवलेला आहे त्यामुळे नेव्हीला बदनाम करू, भावनिक आव्हान केलेलं आहे. नाही, नेव्हीला बदनाम तुम्ही केलं,
नेव्हीला असला पुतळा देण्याची आणि घ्यायला लावण्याचं काम कुणी केलं? आमचं म्हणणं चौकशी करा ना. बदनामी काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ह्याच्यात नेव्हीची बदनामी काय, ह्याची बदनामी काय, त्याची बदनामी? अरे पुतळा पडला ह्याचा दोष कुणाचा? हे फार गंभीर आहे. कसं आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सर्वच अधिकारी तिथे फोटो सेशन करत होते पुतळा उभारल्यानंतर, म्हणजे 100% ती त्यांची जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्या इथे सध्या वाऱ्यावर आहे का? कारण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री त्यांच्या विरुद्ध कोणी ब्रदरी काढला तरी ते जाहीर त्या लोकांना धमकी तर त्यावर आक्रमण घुसळतं. असं असताना तोंड पुढू नको. असं असताना सार्वजनिक बांधकाम खात्याला सध्या कोण वाली नाही का? कारण करोडो रुपयाची उड्डाणं सांगतात आणि सगळी उड्डाणं ही फेल्युअर आहे. या सरकारला सिस्टमॅटिकली सरकारच्या तिजोरीतून पैसे काढण्याचं व्यवस्थित ज्ञान, हातोटी आहे आणि मोठमोठे रस्त्यांचे प्रकल्प घ्यायचे आणि त्यातून प्रचंड भ्रष्टाचार साधायचा, हे सर्व ठिकाणी आहे. आज या पुतळ्याच्या बाबतीत देखील आहे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांनी मग नटबोल्टला गंज लागला हे सांगायची गरज काय होती? जबाबदारी तुमची, बसवला तुम्हीच त्याचा मेंटेनन्स करत असाल आणि तुमची त्या नटबोल्ट गंजलेले आहेत हे सांगता, तुम्ही पत्रात लिहिता, याचा अर्थ तुम्ही नेहमीच त्याची निगा राखत होता. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीची मुहूर्तमेढ पाहायला मिळते. छत्रपती संभाजीराजे असेल, बच्चू कडू आणि विविध संघटना यांची मुंबईत बैठक होते. विधानसभेच्या दृष्टीने कसं बघताय? नाही, शेवटी असं आहे की सगळे पक्ष आपापल्या परीने विधानसभेकडे बघत असतात, काय करायचं काय नाही. त्यासाठी भेटणं, एकमेकाशी बोलणं हे स्वाभाविक आहे. त्याबद्दल सुरुवात आहे त्यांची, बघू काय. समरजित गाडगे आणि हर्षवर्धन पाटील अनेक बडे नेते आता तुतारीच्या मार्गावर आहेत. अजून असे कोणते काही संपर्कात असल्याची काही माहिती नाही? ते हळूहळू जेव्हा ज्या घटना घडतील त्यावेळी आम्ही तुम्हाला न सांगता अजिबात काही करणार नाही. फक्त एकच आहे की या सावंतवाडीला इथं रेल्वे टर्मिनस आहे, त्या ठिकाणी नवीन एखादी रेल्वे थांबलेली आहे का या सरकारच्या काळात? किंवा रेल्वे इकडे सगळ्या कोकण रेल्वेत 4 रायगडमध्ये 4 सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेल्वे स्टेशन सुधारण्याचं काम करण्यात आलं. आत रेल्वे स्टेशनमध्ये काही सुधारणा नाही आहे, बाहेरचा फसाड फक्त बांधकाम करून काम देण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळं त्यालाही गळती लागलेली आहे. त्यामुळं पूर्ण रेल्वे, कोकण रेल्वेमध्ये नवीन सावंतवाडीला रेल्वे थांबायला लागली, काही नवीन सुविधा झाल्या, बहुतेक रेल्वे सरळ पुढे जातात. इथं सावंतवाडी एक महत्त्वाचं स्टेशन असून याच्यात काही सावंतवाडीकरांच्या दृष्टीनं काही सकारात्मक काही होत नाही. मध्ये पारसीन नेट आणि ते LED लॅम्पमध्ये जी मासेमारी केली जाते त्यासाठी मी मागणी केलेली होती विधानसभेत की स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांचा प्रतिनिधी गस्त घालण्यासाठी तुम्ही घ्यावा. या बाबतीत सरकारने सांगितलं आम्ही 1 महिन्यात करतो वगैरे, काही सरकारने केलेलं नाही. मच्छीमारांच्या संरक्षणासाठी त्यांचं जे समुद्रात असणारे अवैध बाकीच्या राज्यांकडून येणारे मच्छीमार आहेत त्यांना अटकाव करण्यासाठी राज्य सरकार काही करत नाही. मच्छीमारांचा प्रश्न इथं सुटलेला नाही. इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही म्हणून इथली लोक गोव्याला जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन राहत नाही. मग या मतदारसंघात सावंतवाडीत काय सुधारणा झाल्या हा प्रश्न मी विचारला तर आपल्या स्थानिक नेतृत्वाला राग येणार नाही अशी अपेक्षा करतो. नाही, पण साहेब तुम्ही म्हणता हे सगळं नाही, पण राष्ट्रवादीने त्यावेळी तुम्हीच होताय प्रदेशाध्यक्ष, जे इथले आमदार तुम्हीच दिला आम्हाला आणि त्यांच्याकडून अपेक्षा आता तुम्ही म्हणता की काहीच झालं नाही. मग आता काही बदल घडायचा आहे का? किंवा तुम्हाला काय नेमकं वाटतं की या मतदारसंघात? आम्ही त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं ते कायम कडेवर घ्या असं नव्हतं सांगितलं, ते कडेवरून उतरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करतायत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे.
मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघात बदल घडेल. अर्चनाताईंना पाठबळ पक्ष देईल का? कारण असा फॉर्म्युला तुमचा ठरला आहे का? आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत, चांगलं पाठबळ देऊ आम्ही महाविकास आघाडी चर्चा करून ही जागा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असं म्हणतोय की जिथे जास्त प्राबल्य आहे तिथे त्या जागा दिल्या जातील, पण अर्चनाताईंनी काम तर सुरू केलेलं आहे, कसं बघताय? त्यात बघत नाही, आता ह्याच्यात निर्णयच करायचा आहे आपल्याला. आम्ही शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही, पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीनं करतायत, त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात संधी मिळणार. पण साहेब, गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्म शेवटच्या क्षणाला बदलला आणि चांगलं काम सगळं चाललं होतं. यावेळी काही एबी फॉर्म वगैरे बदलला जाणार नाही ना? नाही, मी तुमच्याकडेच पाठवतोय. मंत्री असतील त्यांच्यावर आपण आरोप केले किंवा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारं सरकार आहे, या मंत्र्यांचे राजीनामे आपण मागणार का? त्याच्यासाठी आघाडी राहणार का? मी या मताचं आहे की आता दीड महिन्याचं सरकार राहिलेलं आहे. यांचे इंडिव्हिज्युअल राजीनामे मागण्यात काय तथ्य आहे? हे सरकारच घालवलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतो. कारण या सरकारने सर्व भ्रष्ट मार्गांचा वापर केलेला आहे. कोणताही डिपार्टमेंट, कोणताही विभाग त्याच्यापासून लांब नाही. साहेब, तुम्ही विधानसभेत आरोप केला होता की कोकणमध्ये डांबर घोटाळा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. तुम्ही आता कोकणात आलेला आहात, कोकणात तुम्ही त्याचं नाव जाहीर करणार काय? तुम्ही डांबर घोटाळा केला होता. तुम्ही हुशार पत्रकार आहात, तुम्हाला नाव माहिती आहे म्हणजे. साहेब, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार असे फलक आता लागायला लागलेत. बारामतीला त्याची आज सकाळपासून सुरुवात झाली. खरंच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजित पवार होतील तुमच्या माध्यमातून किंवा काय? नाही, प्रश्न विचारण्यात जरा दोष होतोय. आमच्या माध्यमातून तर प्रश्नच नाही. आणि त्यांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करू इच्छित आहेत असा त्याचा अर्थ. आता त्याची काळजी हे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी करायची आहे. मी गरीब माणूस आहे, मला काय. मोर्चाला जाताय तुम्ही आता, मोर्चानंतर काय भूमिका असणार आहे? या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे असं आम्ही समजतो. महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना प्रचंड संताप आला आहे या सरकारच्या भ्रष्टाचारी नाकर्तेपणाचा. त्यामुळं महाराष्ट्रभर आता आंदोलन याच्यावर होणार आहे. महाराष्ट्रभर शिवप्रेमी एकत्रित येतील आणि या सरकारचा निषेध करतील. सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागितली पाहिजे, नैतिक जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे आणि त्यासाठी सरकार मोकळ्या मनाने पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातली जनता या सरकारला त्यांचं प्रायश्चित्ताचं माप त्या सरकारच्या पदरात घालेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा जवळजवळ कोट्यावधी रुपये खर्च केला, 3 ते 4 हेलिपॅड बांधली, ती आज हेलिपॅड नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पण पडला. जर एक महाविकास आघाडी सरकारच्या काळात जर एका भ्रष्टाचाराचा आरोप झाला, CBI आणि EDची धमकी दिली जात होती. आज एवढा 300-400 कोटीचा हा सगळा घोटाळा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यातला. त्याच्याबाबत तुम्ही काय मागणी करणार आहात का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा, काल परवा जळगावला झालेला दौरा, प्रचंड सरकारी पैसे खर्च होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेनं अजूनपर्यंत कधी असा अनुभव घेतलेला नाही. 8-8, 10-10, 15-15, 20-20 कोटी रुपये एकेका दौऱ्यावर खर्च केले जातात. सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च होतात. यांना पेन्शनरना द्यायला पैसे नाहीत, यांना संजय गांधी निराधार योजनेत घेणाऱ्या लोकांचे पैसे वेळेवर देता येत नाहीत, अनेक योजनांचे पैसे सरकारला वेळेवर देता येत नाहीत. पण या इव्हेंट म्हणून म्हणतो की हे सरकार इव्हेंट जीवी आहे आणि इव्हेंट करायच्या, प्रचंड त्याच्या प्रसिद्ध्या करायच्या, मुळात तपशिलात लोकांच्या हातात काहीच मिळत नाही. शेवटी कार्यक्रम झाला, लोकांच्या हातात लक्षात येतं की हातात आपल्या भोपळा मिळाला. त्यामुळं या सरकारविषयीच राग आहे आणि हे सरकार वारंवार अशा इव्हेंट करत आलेलं आहे. इथला कार्यक्रमही त्याचाच तो भाग होता जो अनेक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या, आता ते लाडकी बहीण योजना
त्याचे कार्यक्रम सध्या वेगळे सरकारकडून चालू आहेत. आता तुम्ही दिले ना, त्या महिलांना जाऊ देत ना पैसे, त्याच्या आधीच यांच्या चर्चा आणि जाहिराती आणि कार्यक्रम चालू आहेत. म्हणजे सामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही. सरकारी पक्षाने आता प्रचार चालू आहे महाराष्ट्रात. साहेब, गणेशोत्सव जवळ आला, चाकरमानी कोकणात येतात आणि अशा मुंबई गोवा महामार्गाची जी अवस्था आहे त्याबद्दल आपल्या पक्षाची आणि आपली भूमिका काय आहे? मी हे परवाही मुंबईत सांगितलं. चाकरमानी गणपतीसाठी कोकणात येणार आहे, पण रस्ता अजून सरकारला पूर्ण करता आला नाही. हे सरकारचं फेल्युअर आहे. अनेक वर्ष हा काम चालू आहे, पण त्याच्यात एक रामदास कदम यांनी योग्य ती भावना, त्यांची ती स्टाईल आहे, त्या पद्धतीनं बोलल्यावर बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनी प्रचंड आदळआपट केली. त्यामुळं सरकारचेच लोक आता नाराज आहेत. आणि सरकारच सांगतंय की सरकारला पाठिंबा दिलेले घटक पक्ष सांगत आहेत की हे काय चाललं आहे म्हणून. त्यामुळं कोकणातल्या चाकरमानी लोकांना मुंबईतल्या कोकणात येताना सगळ्यात मोठा सण कोकणातला गणपती गणेशोत्सव, त्यासाठी येताना देखील हाल अपेष्टांना सहन करत यावं लागतं. हे या सरकारचं पुन्हा एक फेल्युअर आहे असं मला वाटतं. थँक्यू.